सभेच्या अध्यक्षपदी कोणाला यायचंय का? नसेल तर दरवेळेप्रमाणे आपले असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री मोकल साहेब यांचंच नाव सुचवावं लागेल. अध्यक्षपदी घोषणा केली आहे, त्यांना मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. धन्यवाद मोकल साहेब. आता अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी आपण जो विषय दिलेला आहे तो सर्वप्रथम आपला विषय आहे की जी 23 तारीखला आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली होती 23 तारीख पासून ते 2/11 पर्यंत आपण सर्वांच्या काही हरकती असतील तर त्या मागवलेल्या होत्या आणि 9 तारीख ही 9/12 ही लास्ट डेट होती. तर लास्ट डेटच्या प्रमाणे आज आपण या ठिकाणी ज्या ज्या कंपन्यांचं माझे मित्र कडू साहेब यांनी त्या कंपन्यांची नावं वाचून दाखवलेली आहेत. मी परत ती आता वाचून दाखवत नाही कारण उगाच वेळेचा अपव्यय नको. सर्वांना ती माहितीच आहे. पण त्या अगोदर मला थोडंसं पार्श्वभूमीवर जायचं आहे. 23/11 पासून अजूनपर्यंत म्हणजे 9 तारीख पर्यंत आपल्याला 6 कंपन्या यांनी अप्रोच केलेलं होतं. आपली जी अट होती 25,000चा जो डीडी आहे तो विना परतावा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो साईनगर असोसिएशनच्या बँक अकाउंट मध्ये जमा सुद्धा झालेला आहे. प्रत्येक कंपनीचे 25,000 प्रत्येकी असे 6 कंपन्यांचे डीडी आलेले होते ते साईनगर असोसिएशनच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहे. आता या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत सगळ्यांना उत्सुकता आहे, तसंच आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. कारण ते जे बंद लखोटे त्यांनी दिलेले आहेत ते नियमाप्रमाणे आपल्याला सर्वांसमोर या ठिकाणी ओपन करायचे आहेत. काही त्यांनी आपल्याला या दिलेल्या आहेत निविदा दिलेल्या आहेत त्याचे काही फोन येऊन गेले ते सुद्धा उत्सुक आहेत. तर आम्ही त्यांना म्हटलं की या ठिकाणी अजूनपर्यंत आमची सभा झालेली नाहीये आणि त्या सभेसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम थोडंसं मी विनंती करेन आपल्यातले जे स्वयंसेवक म्हणून जरा काम करू इच्छितात त्यांनी कृपा करून हे जे आम्ही ह्याचं क्वेश्चन रेज टू पीएमसी असं एक आपण हे तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रश्न त्यांचे असू शकतात, आपल्याला कुठचे कुठचे प्रश्न त्यांना विचारायचे लागतात, तर साधारण ढोबळ असे आम्ही दिलेले आहेत. तर आता जे आपण ओपन करू त्यांच्या ज्या निविदा आपण ओपन करू त्या निविदा ओपन करत असताना तर त्याच्या अनुषंगाने काय त्यांच्या जर काही माहिती असेल तर त्यांनी ती कृपया त्या स्लॉट मध्ये लिहायची. तर मला असे 6 लोकांची गरज आहे. स्वयंसेवक कोण येऊ शकता का प्लीज? कारण 6 लोक आले म्हणून 6 लोकांची गरज आहे. सर अजून कोण येते का? या जे जे प्रश्न आपल्याला कदाचित भेडसावू शकतात पीएमसी ला विचारण्यासाठी त्याची एक सूची आम्ही तयार केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात जसं जसं आम्ही पॅकेट ओपन करू निर्णय असा हा काही परीक्षा वगैरे काही नाही आहे. पण एक आमच्या साधारण थोडा मी विचार करून बाकीच्या ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना भेटून कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला भेडसावू शकतात याची एक संभाव्य सूची आपण तयार केलेली आहे की कशा पद्धतीने पीएमसीचा आपण चेक करू शकतो. पीएमसी वाल्यांचं म्हणजे आपण जे आपल्याला जे 6 लोक आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला चयन करायचं आहे. कारण ही जी वास्तू उभी राहणार आहे ही आर्किटेक्ट त्यांचा असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचे इंजिनियर्स असणार आहेत, प्लॅनिंग त्यांचं होणार आहे. ती कंपनी कशा प्रकारे असली पाहिजे तर या संदर्भामध्ये काही मानक दिलेले आहेत. त्या मानकाच्या आधारे आपली ही जी आपण निवड करणार आहोत ती कंपनी आहे किंवा नाही, त्याच्यात असलेली सिनियरिटी कोणाची आहे, जास्तीत जास्त मार्क्स कोणाला मिळणार आहेत याच्या संदर्भामध्ये जे काही तज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्यावर आम्ही बसून
त्यांच्याकडून आमच्या काही अनुभवातून असे एक मुद्दे घेतलेले आहेत. मी फक्त ते मुद्दे वाचून दाखवतो. वाचून दाखवतो सगळ्यांसाठी. मला तर मिळालेलं नाही. एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज म्हणजेच अनुभव आणि विशेष कौशल्य त्या पीएमसी ज्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचा अनुभव काय आहे किंवा विशेष कौशल्य काय आहे ह्या खंडामध्ये त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. दुसरं प्रोजेक्ट अंडरस्टँडिंग. त्यांनी प्रकल्प समजून घेतलाय की नाही, म्हणजे कशा प्रकारचा प्रकल्प आहे ते त्यांनी समजून घेतलंय की नाही हे त्यांच्या लिखाणातून किंवा त्यांच्या एक्सपिरियन्स मधून किंवा आपण ज्या त्यांच्याकडे जाणार आहोत भेटायला तर त्यांच्यातून आपल्याला ते कळलं पाहिजे. त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी आणि प्रोसेस, पद्धती आणि प्रक्रिया, कशा प्रकारची त्यांची जी पीएमसीची जी एकूण पद्धती आहे ती कशा प्रकारची असणार आहे आणि त्यांची प्रक्रिया जी प्रोसेस कशा प्रकारची असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे टीम आणि रिसोर्सेस, संघ आणि संसाधने त्यांच्याकडे कुठच्या प्रकारची आहेत, त्यांनी जी आपल्याला जे रिसोर्सेस ते कशा प्रकारे वापरणार आहेत, म्हणजे त्यांच्याकडे असलेली टीम, आर्किटेक्टची टीम असेल, लिगलची टीम असेल किंवा त्यांची इंजिनिअरिंगची टीम असेल, त्याचं काय एक्सपिरियन्स आहे हे ह्या खाण्यामध्ये आपण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर कम्युनिकेशन अँड रिपोर्टिंग, संप्रेषण आणि अहवाल देणे, म्हणजे कम्युनिकेशन आपल्याबरोबर कशा पद्धतीने करू शकतात किंवा आपल्याबरोबर ते रिपोर्टिंग ते करणार आहेत. एकाने आता पीएमसीचं काम हे जवळजवळ नाही म्हटलं तरी प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत चालणार आहे. तर त्याच्या कशा पद्धतीने तो आपल्याबरोबर कम्युनिकेशन करणार आहे, त्याची कम्युनिकेशन करण्याची काय सिस्टम आहे का किंवा त्याचबरोबर त्यांनी कुठच्या प्रकारचा अहवाल देणे तर कशा पद्धतीने ते देऊ शकतात का आपल्याला हे आपल्याला चेक करायचं आहे. तर ते त्यांचे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर होऊ शकतं. ठीक आहे. अंदाजपत्रक आणि त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर टाइमलाईन आणि शेड्यूल, कालक्रम त्यांचा कसा असणार आहे हे आपल्याला कशा पद्धतीने प्राधान्य देतात. कारण फक्त म्हणजे त्यांच्याकडे जास्त फाईल्स आहेत किंवा जास्त काम आहे, तो माणूस बिझी आहे, तो जास्त आपल्याला टाइम देऊ शकतो का ते पण आपल्याला बघायला लागेल. तो कशा प्रकारे प्रायोरिटी आपल्याला देता की नाही ते बघायला लागेल. कारण एकदा त्यांनी काम घेतल्यानंतर त्यांच्याकडे बाकीची पण कामं असतात, नुसते एकच काम ते घेत नाही, ते प्रोफेशनल असतात. त्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला ते सहकार्य करू शकतात हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी हा आम्ही एक फळ आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे क्वालिटी अँड कंप्लायन्स, त्यांच्या कामाची जी गुणवत्ता आहे आणि अनुपालन, जे कंप्लायन्स म्हणजे लिगल कंप्लायन्स असतात तर ते कशा पद्धतीने ते पाळतात या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं काम पाहायला लागणार आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अनेक अशा गोष्टी येतात, ते जोखीम व्यवस्थापन आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे रेफरन्सेस अँड रेप्युटेशन, संदर्भ आणि प्रतिष्ठा, म्हणजेच नावलौकिक त्यांचं कशा प्रकारे आहे हाही एक त्या ठिकाणी मुद्दा असणार आहे. त्याचप्रमाणे शुल्क आणि पेमेंटच्या अटी, जे काय त्यांचं काम करणार आहे त्यांचा मोबदला आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, कुठच्या स्वरूपामध्ये असणार आहे तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे, बघायला लागणार आहे. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट आणि टर्मिनेशन, त्यांच्याबरोबर आपण करार करणार आहोत तो कशा प्रकारचा करायचा आहे, त्यांनी कुठच्या बरोबर लोकांबरोबर कशा प्रकारचे करार केलेले आहेत, त्याच्यामध्ये काय डिले झालेला आहे का, त्यांनी दिलेले प्रॉमिसेस, लोकांना दिलेले प्रॉमिसेस त्यांनी कंप्लीट केलेले आहेत का, त्याच्यावर आपल्याला त्यांना ठरवायला लागणार. असं म्हणजे हे अंतत्व नाहीये, परंतु हा एक सुद्धा एक पार्ट आहे तो आपल्याला बघायला लागणार. त्याचबरोबर त्यांची जी टर्नओव्हर आहे, उलाढाल, ती कशा प्रकारे आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट ते करतात त्याची कॅपॅसिटी आहे की नाही हे पण आपल्याला पाहायला लागणार. त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रमाणन म्हणजे सर्टिफिकेशन त्यांना कशा प्रकारचं आहे तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे 14 पॉईंट्स आम्ही काढलेले आहेत. तर आता जर ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही पॉईंट अजून सजेशन करता आले तर तुम्ही करू शकता, पण मला वाटतं ह्याच्यामध्ये बाय अँड लार्ज सगळं क्लिअर झालेलं आहे ना. तर आता कशा प्रकारे आपण ते करायचं आहे ही एक रूपरेषा मी तुम्हाला सांगितलेली आहे. परत मी सांगतोय की आता आपल्याला फक्त हे
पॅकेट्स ओपन करणार आहोत. त्यांनी ते आपल्याला जी निविदा दिलेल्या आहेत त्या निविदा आम्ही ओपन करणार आहोत. त्याच्यानंतर याच्यावरती आपलेच काही सहकारी जे इच्छुक आहेत त्यांनी कृपा करून या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे. आजच नाही, ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये आपण ते बोलत राहू. त्यांनी कृपा करून वेळेत वेळ काढून यायचं हे सगळं आपलंच काम आहे, सगळ्यांचं काम आहे. ठीक आहे. तर संध्याकाळचा एक आपण वेळ ठरवून घेऊ आणि एक अभ्यास गट तयार करून, कारण साईनगर रिडेव्हलपमेंट मला वाटतं जाधव साहेबांनी ऑलरेडी तयार केलेला आहे. त्याच्यामधून अजून कोण सहकारी असतील तर त्यांनाही ते प्लीज ते वेलकम आहेत. कारण हे एकट्याचं काम नाहीये, लक्षात घ्या. जर एकत्र आपण मिळून काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे काहीतरी प्रोडक्ट निघू शकतं. मी परत सांगतो की ही जी काही वास्तू बनणार आहे ती जी वास्तूचे मालक आहेत ते आता जवळजवळ 50च्या घरात प्लस केलेले आहेत. हा फार मोठा मुद्दा आहे, लक्षात घ्या. 50च्या पुढे गेलेले आहेत आणि आपल्या नॉर्मली गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तर जर डिलॅपिडेटेड बिल्डिंग आपल्याला पाहिजे असेल, मोडकळी झालेली बिल्डिंग, तर गव्हर्नमेंटचा नियम सांगतो की कमीत कमी 30 वर्ष झाली पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे हा जो प्रोजेक्ट आपण आता करणार आहोत सगळे मिळून, हा आपल्या आयुष्यातील कदाचित शेवटचा प्रोजेक्ट असणार आहे. कारण 100 कोण गाठल असं मला पण वाटत नाही. असे गाठलं तर चांगलंच आहे, परंतु त्याची सत्य परिस्थिती नाकारता येत नाही. तेव्हा आपण आपल्या घामाच्या पैशाने मिळवलेली ही जी काही वास्तू आहे तिचं अजून नूतनीकरण करून, त्याच्यामध्ये अजून वृद्धी करून जर आपल्याला त्याचा उपभोग घेता आला तर आपल्याला आनंदच होईल, कोणालाही दुःख होणार नाही. परंतु हे करत असताना अनंत अडचणी आहेत. अजून हात मागे जाधव साहेबांनी जो मुद्दा सांगितला सेल्फ रिडेव्हलपमेंटचा, तोही मुद्दा मला तुमच्या कानावर टाकायचा आहे. पण सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना आपल्याला त्या ठिकाणी अक्षरशः जातीनं लक्ष द्यायला लागतं, लक्षात घ्या. तर तेही महत्वाचं आहे. आपण कुठच्यासाठी काय करत आहोत हे आपण नंतर ठरवू. म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची आहे की आपल्याला डेव्हलपमेंट करून घ्यायची, कॉन्ट्रॅक्टर हे करून हे करायचे ते आपण नंतर ठरवू. परंतु सध्या आपण ज्या कामासाठी एकत्र आलेलो आहोत ते काम आता मला वाटतं आपल्याला करायला हरकत नाही. कोणाला या संदर्भामध्ये काही सूचना करायच्या असतील तर कृपया सूचना कराव्यात, द्यायच्या असतील तर कृपा करून द्या. सोसायटी आहे त्या सोसायटीचे जे कमिटी मेंबर आहे, कमिटी मेंबर म्हणजे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार, हेच लोक फक्त आहेत. नाही ऐकून घ्या. तर त्यामुळे ह्या लोकांनी सगळ्यांना कळवणं गरजेचं आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्या ग्रुपमध्ये साईनगरमध्ये म्हणजे ह्या 12 बिल्डिंगांमध्ये जितके सभासद आहेत त्या प्रत्येकाला त्या ग्रुपमध्ये ॲड करा. आणि कारण ही नोटीस, आताची जी नोटीस, आजची जी मीटिंग आहे ही आज फक्त आम्हाला कळालेली आहे. यापूर्वी ज्या काही मिटिंगा झाल्या त्या मिटिंगांना आम्हाला कोणी काही बोलवलं नाही. आणि ऐकून घ्या, आणि बोलवलं तर नाहीच, परंतु ज्या मिटिंगांमध्ये जे काय झालं ते प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगणं आवश्यक होतं. ते कोणी काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाला कळणं गरजेचं आहे. जे निवेदन आहे किंवा त्यांची जी हे आहे सूचना आहे ती अतिशय रास्त आहे. आता बघा, याच्या अगोदर आपण एक साईनगर एसोसिएशन, नहीं एक मिनट, ये इसी के संदर्भ में है. हाँ नहीं वो एक मिनट वो विषय अभी मत लीजिए, होने के बाद में ठीक है. अभी जो विषय इन्होंने लिया है पाटिल साहब ने अतिशय रास्त है, बराबर है. हाँ तो सुनिए, मैं उसी का जवाब दे रहा हूँ ना. तो ये है कि जैसे अपना साईनगर मित्र मंडल है, देखिए उसके अंदर सारे लोग साईनगर के हैं. तो हम लोग एक काम कर सकते हैं, एक नया ग्रुप कर सकते हैं, साईनगर एसोसिएशन ग्रुप करके एक करते हैं, कॉमन करके, ठीक है. हाँ ओनर्स ग्रुप करके, ओनर्स ग्रुप करूँ उसमें, उसके अंदर सारे लोगों को समाविष्ट करके रख सकते हैं. अच्छा, अभी जो 2 ग्रुप हमारे हैं, साईनगर एसोसिएशन ग्रुप, साईनगर एसोसिएशन में अध्यक्ष, सेक्रेटरी और खजिनदार ही रहेंगे. क्यों मैं आपको बताता हूँ, उनका दायित्व है, उनको बोलना चाहिए, ये बात सही है.
उसमें कोई नकार नहीं सकता। अजूनपर्यंत आम्हाला कोणाला एक सुद्धा ठीक है मीटिंगचा काही अहवाल मिळालेला आगे नाही. आगे चलेंगे आगे चलेंगे साहेब आता झालेलं आहे तुमचा मुद्दा रास्ता आहे. आगे आगे ते चलेंगे। मागच्या वेळेस पण मी सांगितलेलं अच्छा आहे. वो उसमें किस क्या है कि जो जो एसोसिएशन के सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी सॉरी अपनी कमेटी आपके जो 3 लोग हैं चेयरमैन सेक्रेटरी और खजांची, ये इनके व्यतिरिक्त जो लोग इंटरेस्टेड है उनको भी लिया हुआ है। तो उसमें भी जो इंटरेस्टेड है सुनिए सुनिए मेरे को, और उसके अंदर भी जा सकते हैं, है ना, वो कोई बात नहीं उसको, मगर ये है कि उसको थोड़ा कार्य करना पड़ेगा, एक्टिव रहना पड़ेगा उसके बारे में, मीटिंग्स वगैरह रहता है, वो ये सजेशन वगैरह होता है, ये सारा, और रीडेवलपमेंट टीम का अभी जो ये जो हम लोग कर रहे हैं ना, ये रीडेवलपमेंट टीम ने मिल के किया हुआ हमने, समझे कि ये सब करिए ना, वो उसका एक स्टडी ग्रुप बनाया हुआ, उसके अंदर आपको चाहिए, हाँ ओनर्स ग्रुप बनना चाहिए, मैं उसके लिए अब भी इसकी मान्यता देता हूँ और करना चाहिए। एक बनवलं होतं त्या 3 सभा यांच्यापैकी त्यांनी सोसायटीमध्ये आणखी 2 लोकांची नावं सुचवा म्हणून. ते रिडेव्हलपमेंटसाठी हां मग ते आमचे पण सोसायटीचे सुचवलेले आहे, पण कधी आम्हाला इन्फॉर्म करण्यात नाही आलेलं. तेच पुढे करता येईल. एक्टिव पार्ट लेना चाहता है तो उसको ले लेंगे। हां है उसका एरिया कितना है, ओनर कौन है, ये सारी इंफॉर्मेशन अभी हमको ये 8 दिन के अंदर कैसे भी करके हमारे पास आनी चाहिए, ठीक है। वो आपने अगर इंफॉर्मेशन देने के बाद में कोई उसका इस्तेमाल नहीं कर सकता है, कोई कर भी नहीं सकता है, ठीक है, मगर वो अभी ये सारे डॉक्यूमेंट्स जमा करने पड़ेंगे, ठीक है। अपने इसमें 238 फ्लैट है, निकालना है, ठीक है। तो अभी किसी भी हालत में ये 8 दिन के अंदर हमको चाहिए, एक रजिस्टर हमने बड़ा वाला लाया हुआ है, उसका पूरा डेटा हमको जमा करके रखना है। अगर आप लोगों को अगर कोई बढ़ोतरी है आपके यहाँ पर, कोई रेंटल में है, तो रेंटल का नाम करके अलग एक कॉलम डाल देंगे, वो रेंटल में जाएगा, ठीक है। बट ओनर का नाम और उसका नंबर होना चाहिए, वो ग्रुप में हम लोग डालेंगे ना तो सबको पता चल जाता है कि वो आगे चल के और मीटिंगें होगी। ये तो शुरुआत है, हर एक चीज में ओनर्स एसोसिएशन के माध्यम से हमको उसका मान्यता देने के लिए बार बार मीटिंगें लेनी पड़ेगी। तो वैसे काय होईल म्हणजे काय, उद्या आता तुम्ही आपण पीएमसी कुठेतरी घ्यायचे ठरवून पक्क ठरवलं आहे, त्याला पैसे द्यावे लागणार आहे, पैशाचं काम होणार नाही, तर शेवटी पैसे कुठेतरी सर्वांकडे समाजाकडे घेणार ना. हो, तर समजा एखादा 2 बिल्डिंग जर भेटताना उपवर्ष 2 बिल्डिंग मध्ये आम्हाला नाही यायचं असं बघू शकतो. मग पीएमसी आपण जे करणार आहोत त्यांना बंद करायचं आहे का, सर्वांना बंद करायचं आहे, तर एवढंच मला विचार. हा जो तुम्ही विषय मांडलेला ना सर, तो विषय आम्हाला पहिल्यापासून भेडसावतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये विषय असा मराठी चालेल ना. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे, माझाही प्रश्न सगळ्या लोकांना आहे, ठीक आहे, मलाही प्रश्न आहे, जर समजा एखादा येत नसेल तर दुसऱ्याने मरावं का, हा प्रश्न आहे, ठीक आहे. जर समजा याच्यावेळी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य वापरेन, येत असाल तर एकत्र, नसाल तर क्रॉस करून आम्हाला पुढे जायला लागेल. शेवटी आमची पण फॅमिली आहे साहेब, या ठिकाणी एखादा माणूस दगावला, काय झालं, एखादं हे सिलिंग पडलं, कोण जबाबदार आहे त्याला, हा प्रश्न आहे माझा सगळ्या लोकांना, समजलं की नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येकाकडून जवळजवळ आम्हाला किती 8 बिल्डिंगचं आम्हाला लेटर आलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही क्लिअर केलेलं आहे साहेब, असं पण नाही आहे की आम्ही सांगितलं तुम्ही आमच्या बरोबर यायला पाहिजे, नाही. शेवटी जेव्हा म्हणजे कन्सेंट लेटर देताना जेव्हा तुम्ही तुमच्या तहसीलदाराच्या समोर जेव्हा बिल्डर आणि तुमची हे होणार आहे, बिल्डर म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा डेव्हलपर म्हणा, त्याच्यासमोर तुमची जी ॲग्रीमेंट होणार आहे तोपर्यंत तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला जर वेगळं जायचं जाऊ शकता. पण पीएमसी करण्याचा मुख्य उद्देश काय साहेब, ही जमीन आपल्या सातबाराच्या नावावर नाही आहे, त्यासाठी तरी एकत्र या, आणि म्हणून आम्ही पीएमसीला गेलेलो आहे. दुसरा प्रश्न तुमचा होता की त्याची फीचा प्रश्न आहे. आता परत जेव्हा आम्ही जाणार आहोत तेव्हा पीएमसीला आम्ही अपॉइंट करणार ना, त्यावेळी सांगणार की ह्या 8 बिल्डिंगची तर आहेच आहे, त्याही बिल्डिंग आमच्याबरोबर याव्यात अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही परत जाऊन मनधरणी करायला लागली तरी चालेल, पण आम्ही करणार आहोत. तर त्यातूनही समजा नाही आले तर मग आमचा इलाज आहे ना. मग मी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आपल्याला वापरायला लागेल. थोडं कडक आहे पण गरज जरूरीच है, ठीक है सर. आपका क्वेश्चन ये लास्ट क्वेश्चन है क्योंकि हम लोगों का मेन जो काम है वो करना पड़ेगा. अभी हम लोग यहाँ जिस चीज़ के हम लोग इकट्ठा हुए हैं वो काम
शुरुआत करने जा रहे हैं। एक बार अपने आप के लिए जोरदार तालियां बजाएं ताकि सबके अंदर जोश आ जाए। धन्यवाद। त्यांनी वाईज रियालिटी यांचं पहिली निविदा या ठिकाणी ओपन करायची आहे। धन्यवाद। या लोकांचा कोणी प्रतिनिधी नाही का? आपण जाणार का? आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. असंच पकडा सर. हां एक मिनिट असंच पकडा साहेब. ओके. सावंत सर, तर एक रिक्वेस्ट होते. आता तुम्ही ज्या निविदा जे ओपन करतायत ना, त्या पाकिटामध्ये काय काय त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले त्याची एक लिस्ट तयार करा. हो, आता ते चालू आहे म्हणून कारण काय नंतर मग मिक्सअप जर झालं तर नंतर म्हणूनच 6 जणांना बसवले. त्यांनी काय काय पेपर दिले त्याची लिस्ट तयार एक झाली. थोडं मागे सर जरा थोडंसं. प्रपोजल त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये. कंपनीचं नाव काय? वाईज रियालिटी. झालं ना. and services. Urban analysis and services. ही दूसरी पीएमसी है. जस्ट रिक्वेस्ट की त्यांच्या बेस कुठे आहे ते पण सांगा. ओके. नवी मुंबई पहिली सुद्धा नवी मुंबईमध्ये होते. बेलापूर मध्ये वाईज रियालिटी बेलापूर अतुल म्हात्रे साहेबांचं आहे. दुसरं पियुष टाक हे अर्बन अनालिसिस अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. नवी मुंबई बेलापूर. ओके.
त्यांनी पेपर काय काय दिले आता नाही समजलं. पेपर काय काय दिले आता याची प्रोसिजर साहेब कशी असते जो म्हणजे माझी हे आहे का वेगवेगळ्या प्रोसिजर असतात. आता यांनी आपल्याकडे डॉक्युमेंट्स जे दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी एकतर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाणारच, ऑफिस पण बघणार, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे जे काही प्रोजेक्ट हे केलेले त्याची माहिती घेणार. त्या ठिकाणी आपल्याला कदाचित जाऊन हे करायला लागेल. चांगली गोष्ट अशी आहे की 6 लोग आले, 6 लोग आए और जब 15-20 रहते तो फिर वो प्रॉब्लम होता था. तो 6 में से जितने अच्छे पहले चुनेंगे, उसके बाद में फिर जो लोग रहेंगे जो मतलब सिलेक्ट हो जाएंगे ना उनको यहाँ पर प्रेजेंटेशन के लिए भी बुला सकते हैं. इनका सबका एक्सपीरियंस हाँ जी, तो पता तो चलेगा नहीं सर. इसीलिए उन्होंने भी हमारे लिए हमारे ऊपर भरोसा करके 25,000 का नॉन रिफंडेबल ये दिया हुआ है. तो उनके पास जाना हमारा कर्तव्य बनता है ना. तो उसमें वो सिलेक्ट हुए या ना हुए तो बात की बात है. ठीक आहे. सबमिशन ऑफ टेंडरचे लेटर त्यांनी दिलेले आहे. ओके. हे घ्यायचं आहे सर तुम्हाला. आता बघा अध्यक्ष आणि सेक्रेटरी सॉरी खजिनदार यांनी हे पाकिट ओपन केलेलं आहे. आपल्यातल्याच कोण सिनियर लिडर असतील तरी येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. या पाटील हो या दोन जण या ना, दोन जण और कोण आहे. महिला विभाग से किसको आना है. आता कुठला एपी अतुल पटेल. अतुल पटेल. हा नाव सांग पटेल. एपी अतुल पटेल आर्किटेक्ट. उनका नाम क्या है सर. बेलापुर. सर फायनान्शियल पीड ओपन फोटो झाला ना. बाकीचे फायनान्शियल काय म्हणजे नाहीये. त्याचा फोटो घ्या इकडे. यांचा पण घ्या सर. तुमचा फोटो घ्या. ओके. आहे मध्ये काय ते बघूया. कैची घ्या ना कैची. हा कुठं बेस लीलाधर परब नवी मुंबई वाशी वाशी अतुल पटेल बेलापुर. एक काम करिए ना सर, इसका पिक मार के लीजिए. पूरा लिख के रखें. ये पूरा खत्म हो गया तो मैं देता हूँ. ठीक है, लिख के ले लो आप, लिख के ले लो, कोई बात नहीं. हाँ उनका खाली एनवेलप खाली दिया है उन्होंने. उनका ये भी किया था हमने. तो बोला आप लोग विजिट के लिए आएंगे ना तो मैं पूरा डिटेल्स दे दूँगा. शर्मा जी. लिया लिया लिया. शर्मा जी. अरे आप तो शर्मा जी. शर्मा जी इधर जोरात बोला, जोरात चार्जेस मिळालेले आहेत. जोरात बोला की. आता इथे अतुल पटेल यांची कन्सल्टन्सी चार्जेसचं एन्व्हलप आपण ओपन केलेलं आहे. ते हे अच्छा तुम्ही म्हणजे फायनान्शियल मीडिया ओपन केले का. नाही, इथे ओपन त्यांना दाखवायचे नाही. सगळे पेपर इथेच ओपन करावं लागतात आपल्याला. एक एक एवढा फक्त कव्हर करून घ्या. हे आता हां बोला. ओपन करा आणि आत ठेवा. पेज त्यांना दाखवा. सगळं करा ना, वाकडं कसं का. इसका जो मेन पॉइंट्स है ना, हां परफेक्ट. जिस बेसिस पे हम ओके. याच्यात ठेवलं. एक मिनिट. हा इकडे घ्या. आपण घ्या ना साहेब.
ओके. दिला नाही इकडं हो. दिला तर परत ना. हे त्यांचं लेटर ऑफ मोठ्याने बोलायचं हो. हे त्यांचं लेटर ऑफ इंटरेस्ट. हां. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट फॉर रिडेव्हलपमेंट ऑफ द एक्झिस्टिंग साईनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. हे आलेले आपल्याला लीलाधर परब आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स यांच्याकडे. ओके. झालं. सगळं चालू आहे, काही लपत नाही. लीलाधर परब अँड आर्किटेक्ट्स त्यांची कंपनी प्रोफाईल, इंटरेस्ट लेटर आणि त्यांचे अदर डॉक्युमेंट्स. ओके. ओके. डन. डन ना. परत नाव घ्या. महिला महिलाओं से आ रहा है और आइए अहो सिनियर सिटीजन या ना. हां चलो काटो. त्या इकडं खाऊ आम्ही. खाली ऑपरेशन करने के लिए बुलाया था. डायमेन्शन्स आर्किटेक्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड जोरात बोला ना. हे टेक्निकल आणि फायनान्शियल बीडचं त्यांनी हे लेटर दिलेलं आहे. त्यासोबत त्यांची प्रोफाईल त्यांनी शेअर केली. बस. कसं रेकॉर्ड झालं पाहिजे म्हणून दुसरं काय नाही. आवाज झाला. लास्ट आहे ग्रीड आर्क. ग्रीड आर्क हे आशुतोष भिसे म्हणून आहे. आपल्या पनवेलला बाजूला भिसे साहेबांचे मुलगे आहेत ते. आमचे भिसे साहेब होते ना ते काम करायचे ते. कफचे अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा आहे ते. ग्रीड आर्क त्यांनी फक्त एन्व्हलपच दिलेला आहे, पण त्यांनी त्याचबरोबर मला फोन सुद्धा आता की आज केला होता की तुमचं काय झालं, मला बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हिजिटला येणार तेव्हा मी देणार आहे. म्हणजे ठीक आहे, त्यावेळी आम्ही तुमच्याकडे येऊन ते डॉक्युमेंट कलेक्ट करू. ठीक आहे. ओके. त्यांच्याकडे जाताना तो एकच डॉक्युमेंट या त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन या लोकांनी ज्यावेळेस निविदा हे केल्या त्यावेळेस ग्रीड आर्क यांच्याकडून हे आलेलं एक मिनिट थांबा. इथं जरा बोलणं चालू आहे. आपल्याकडून एक हां. हे ग्रीड आर्क आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स यांच्याकडून आलेलं हे लेटर आणि हे त्याचं एन्व्हलप. परत बोला. हे ग्रीड आर्क आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स यांच्याकडून आलेलं लेटर. ओके. आता आपण 6 जे पीएमसी इच्छुक होते त्यांच्या निविदा आपण ओपन केलेल्या आहेत. याच्याबद्दल कोणाला काय शंका कुशंका? हो, त्यांनी पेपर जोडलेले नाहीये. हो ठीक आहे, अजून दिलेलं नाहीये.
त्यांचं आपण हे नाही करू शकत, त्यांना जाऊन सांगणं गरजेचं आहे पण. ठीक आहे, तर आम्ही सगळ्यांची ओपन केलेली आहे, पण तरी सुद्धा एक मिनिट, त्यांना जेव्हा त्यांचा फोन आला होता ना त्यावेळी आम्ही स्वतः सांगितलं होतं, ते म्हणाले की मी कारण त्यांनी 25,000चा डीडी आपल्याला दिलाय आणि हे आपला इंटरेस्टेड लेटर दिलेलं आहे. त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की मी माझं इंटरेस्टेड लेटर दिलेलं आहे, बाकीचे डॉक्युमेंट म्हणून फायनान्शियल फीड जे आपण ओपन केलेले आहे त्याचं पूर्णपणे आपण याच्यावर जोपर्यंत पूर्ण सगळ्यांची येत नाही तोपर्यंत आपण कुठेही त्याची वाच्यता करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे त्यांना येऊ द्या. आणि कारण आपल्याकडे 6च लोक आले, लक्षात घ्या. नियमाप्रमाणे तुम्ही म्हणाल तर ते आपल्याला नलफाय करायला लागेल, परंतु आपल्याकडे 6च लोक आलेले आहेत, त्याच्यातूनच जर समजा त्याच्यातून एखादा चांगला काय निघाला तर करायला हरकत नाही. तर बाकीचे मार्क्स आपल्याला त्यांचे जे गुण आपण हे करणार आहोत ते जर त्याने होत असतील तर दुसरा कोणतरी पुढे जात असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला इतके वाचते तर परफेक्ट झाली पाहिजे, हा महत्वाचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. हा, आपल्याला जरी प्रोसेसर आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे झालेली आहे तर बाकीचे विषय आपल्याला घ्यायला हरकत नाही, जर अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय जे आहेत. पण आपला पहिला मुद्दा होता तो हा होता. आता याच्यानंतर मला वाटतं जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी कृपा करून थोडा आपला वेळ देऊन जर आपण या ठिकाणी आलात तर आपण साधारण 4-5 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये हे पूर्ण हे करू, है ना. आणि ज्यांच्याकडून जे डॉक्युमेंट्स नाही आलेले त्यांना एक ऑफिशियली आपण हे सांगून की बाबा आता आम्ही फायनल यायला लागलेलो आहोत, तुम्हाला प्लीज सहकार्य आम्हाला. नंतर मग ते फायनान्शियल बिल जेव्हा आपण हे करू ना त्याची चर्चेमध्ये ते आपल्याला करणं गरजेचं आहे ना. आता त्याच्यामध्ये असं आहे, बोला बोला. तो पहिला मुद्दा असा टाकलेला आहे की आमच्या सातबाराचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणताय तो नंतरचा विषय कार्पेट एरियावर. जर सातबारात माझ्या नावावर नसेल, अर्थात आपल्या फक्त 2 बिल्डिंगचं कन्व्हिन्स राहिलेलं आहे, बाकी सगळ्यांचं कन्व्हिन्स झालेलं आहे. त्यामुळे लिगली तसं आपण स्ट्रॉंग आहोत. फक्त एवढंच आहे की आपल्याला नियमाप्रमाणे सातबाराच्या वरती जी नोंद असते आणि ते कजाप ज्याला आपण म्हणतो कमी जास्त प्रमाणे म्हणतो ना, ते जर आपल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला सातबारा किंवा शहरामध्ये होतं ते प्रॉपर्टी कार्ड, ते प्रॉपर्टी कार्डवरती नाव त्या सोसायटीचं येऊ शकत नाही. ही सत्यस्थिती आहे. त्यामुळे ते पहिले तर तुम्ही आम्हाला करून द्या. ठीक आहे, ते सर्वे तुम्ही करून द्या. त्या सर्वेचा काय हे असणार आहे, आम्ही त्याच्याकडे 2 कोटेशन मागवलेली आणि म्हणून परत आम्ही जाऊन सांगणार आहोत. कारण परफेक्ट जर आपण एकदम मिस्टर परफेक्ट वाचायला गेलो तर हे आपलं टेंडरच आपण तेवढं टाकू शकत होतो, पण आपल्याकडे तेवढे साऊंड डॉक्युमेंट नाही आहे. स्टेप आपल्याला साऊंड डॉक्युमेंट करण्याची पहिली जी स्टेप आहे ती सातबारावरती नाव करून घेणे आणि त्याच्यानंतर कजाप झाल्यानंतर आपला एरिया आपल्याला कळला की मग किती स्क्वेअर मीटर आहे, किती स्क्वेअर फीट आहे हे आपण त्यांनाच देऊ शकतो, है ना. मग ते दोन्ही कामं जर करायची असतील पहिली स्टेप ही असणार आहे आणि सेकंड स्टेप बाकीचं आपल्या ज्या बिल्डिंग बनवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला लागतात, उदाहरणार्थ जे काय आपण त्यांच्यावर त्याला सीओडी म्हणू आपण, चार्टर ऑफ डिमांड ज्याला म्हणतो, किंवा काय असं अशा प्रकारचं काय असेल ते नंतरची स्टेप आहे. पण पहिल्यांदा आता कार्पेट एरिया वगैरे आपण सीओडीचा चर्चा करू शकतो, पण पहिल्यांदा आपल्याला जर सातबारावरती नाव झालं तर मला वाटतं ह्या 12 प्लॉटचा जो प्रश्न आहे तो सुटून जाईल. ठीक आहे, अजून काय असेल तर कृपया सांगावा. कोणाला बोलायचंय का सर? जो टोटल एरिया जो हमारे पास जो है ये एक्चुअली पीडीआर वगैरह छोड़ करके 12,500 स्क्वायर मीटर है. वो हमारे जो पनवेल महानगर में बोल रहा हूँ, पनवेल नगर परिषद का जो हमारा प्लान है पुराना उसके हिसाब से है. बट क्या हो गया कि टेक्निकल ग्लिच इसमें ऐसा है कि ये जो इन्होंने जो बाइफर्केशन करके प्लॉटिंग को करके दिया है और उसका कर्जा पर नहीं हुआ. वो हिंदी में क्या होता है मैं तो बाद में बताता हूँ आपको. वो जो मोजनी होता है ना, वो एक्चुअल ऑफिशियली सातबारा नाम पे मेजरमेंट वो गवर्नमेंट का ऑफिशियल से आके करते हैं, महसूल डिपार्टमेंट, वो नहीं हुआ है. और जब अभी रीडेवलपमेंट में जाएंगे तो आपको टाइटल क्लियर के अंदर जब आता है ना तो ये बात सबसे पहले हाईलाइट होती है कि टाइटल क्लियर है कि बाकी सारा टाइटल क्लियर है. मेरे ख्याल से 8 बिल्डिंग ने किया है ना, 9 बिल्डिंग ने किया है, कन्वेंसिड किया हुआ है. बट ये 2 बिल्डिंग का वो भी हो जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं. बट वो कन्वेंसिड होने के बाद भी उनको ये सातबारा पे नाम होना चाहिए, जरूरी है. तो वो सातबारा के नाम पे पहला करना बहुत जरूरी है. उसके साथ में साइड बाय साइड ये भी बाकी का जो जो एक्टिविटीज वगैरह जो डिस्कशन करना है वो हम लोग साथ में करें. ठीक है,
टोटल जो एरिया आपने बताया आपको मैं बताता हूँ ये बिल्डिंग अलग अलग है बराबर लेकिन जो सोसाइटी रहता है अपना पूरा साई नगर सोसाइटी एसोसिएशन तो उसके लिए ग्राउंड है एग्जैक्टली तो ये जो ग्राउंड रहता है वो हर एक बिल्डिंग का रहता है बराबर तो अभी समझो मेरी जो थोड़ी डाउट है तो अभी बोलो आता मारा लगा अभी मैं ये पूछना चाहता हूँ 2-3 बिल्डिंग समझो नहीं आया तो ये जगह का कैसा आप करेंगे हाँ वो मतलब मुझे समझ में नहीं आया PMC बताया जाएगा। विश्वास पाटिल साहब ये मुद्दा आपका जो है उसका आंसर मैं अभी आपको यहाँ पर बैठ के नहीं दे सकता हूँ क्योंकि क्या है उसके अंदर इफ्स एंड बट्स बहुत है ठीक है पर अगर मैं समझ लूँ कि अगर मैं 10 भाई है और एक जगह डेवलप करना है तो डेवलपमेंट के लिए कितना खर्चा आता है वहाँ पर है ना डेवलप हो गया डेवलप तो करना है उनको भी डेवलप करना है बट हम पैसा नहीं दे हो सकता है मेरे पास पैसा नहीं है तो फिर क्या उसमें अंदर हो सकता है मेरा कहने का मतलब ये नहीं था मैं हम एक्चुअली जो कंसल्टेंट हम मतलब फाइनलाइज करेंगे वो कंसल्टेंट 7-12 करके देगा ये आप बिल्डर से एक्सपेक्ट हम बिल्डर का कोई नाम ही नहीं ले रहे जो प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट है देखिए बिल्डर का नाम अभी हम लोग नहीं ले सकते या डेवलपर का या कॉन्ट्रैक्टर का नाम हम लोग अभी नहीं ले सकते हैं हमारे पास जब तक क्योंकि 79A जो गवर्नमेंट का है रीडेवलपमेंट के बारे में जो सब क्लियर उसके अंदर डेफिनेशन दिया हुआ है ना तो वो डेफिनेशन कहता है कि आप प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट से कंसल्ट करके आप पहले खुद साउंड हो जाओ कि आपके पास क्या है कितना आप बार्गेनिंग कर सकते हो आपके पास मतलब कितना आपको रीडेवलपमेंट के लिए आपको रिटेल मिल सकता है वो सारा चीज आप स्टडी करके उनसे रिपोर्ट लेना है PMC नहीं फिक्स करेगा कोई बिल्डर आएगा या कोई डेवलपर आएगा ये यहाँ की कमिटी करेगी 7-12 का काम करेगा कि नहीं करेगा? करेगा हमने बोला ना अभी मैं अभी बोला ना 2 स्टेप है पहला स्टेप है कि 7-12 के नाम पे करके देना है हर एक सोसाइटी के नाम पे सेकंड स्टेप वही लोग एम्यूनिटीज और बाद में बाकी का बात करेंगे है ना सीधी क्लियर ये इसमें कोई ये है ना ठीक है PMC करून देणार नाही ना आपल्याला 7-12 क्लिअर सर PMC ही करेगा PMC ही करेगा फर्स्ट स्टेप उसका 7-12 पे नाम पे करना है सेकंड स्टेप एम्यूनिटीज और बाकी का जो ये है जैसे मैंने बोला कारपेट एरिया वगैरह वो बात सेकंड स्टेप है आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे पार्किंगच्या बाबतीत मागणी केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस फेज 3 पूर्ण होईल त्यावेळेस संपूर्ण प्रोजेक्टमधला म्हणजे जे काय वेगवेगळे प्लॉट असतील त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये त्या प्लॉटमध्ये पार्किंग ही सगळ्यांना एक कॉमन देणार म्हणून तर ह्या पार्किंगचं हे लक्षात ठेवा बाकी नाही बरोबर आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि बिल्डरने फेज 3 झाल्यानंतर जो आपल्याला पार्किंगचा प्लॉट दिला पाहिजे होता तो आपल्याला त्यांनी दिलेला नाही मी ते आता या ठिकाणी ओपन नाही फक्त एवढंच सांगतो त्या प्लॉटवर तुम्ही दुसरी वास्तू उभी आहे दुसरी वास्तू उभी आहे तो येणारा जो काय PMC असेल तो आपल्याला क्लिअर पिक्चर काम करणारे असतील किंवा काही लोक स्वतःहून बिल्डर घेऊन आले होते या ठिकाणी सगळ्यांना आम्ही सामोरं गेलो काही प्रॉब्लेम नाही पण त्यांचं म्हणणं एकच आहे तुम्ही जर एकत्र आलात तर बेस्ट आहे इंडिव्हिज्युअल होऊ शकत नाही ते सगळ्यांना इथे बसले सगळ्यांना माहिती आहे काय होईल साहेब बरोबर की नाही तर त्यामुळे जेवढं आपण एकत्र आहोत एक है तो सेफ है बटेंगे तो बटेंगे सीधी सी बात है ना त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एकत्रपणे जास्त आपण जाऊ हे चांगलं आहे आता दुसरा एक प्रश्न असा होता की प्रत्येक सोसायटीचं रजिस्ट्रेशन वेगळं झालेलं आहे बरोबर की नाही मग त्यांची एंटिटी राहणार की नाही तर काही लोकांना तज्ञ लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते ठेवून सुद्धा JV मध्ये आपण करू शकतो त्यामुळे तोही प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे ठीक आहे म्हणजे तुमचं आता म्हणजे उदाहरणार्थ आमची शिवसाई सोसायटी आहे तुमची यांची दिशा आहे ना तर ह्या दिशा 2 सोसायट्या एकत्र म्हणजे मर्ज करणार का बिल्डर हा प्रश्न आला होता पण त्यावेळी नंतर आम्ही काही तज्ञ लोकांकडे गेलो ते म्हणजे नाही तुम्ही तुमच्या सोसायटीची एंटिटी ठेवू शकता असं काही प्रॉब्लेम नाही आहे ते येणाऱ्या त्याच्यानंतर तुम्हाला मर्ज करायची कसं करायचं ते करू शकता काही विषय नाही आहे तो म्हणजे तो सुद्धा विषय बाजूला झालेला आहे आता बाकीचे जे काही विषय येतील ते विषय आपण त्या पद्धतीने हँडल करू
पण एकत्र येऊन जर आपण केलं तर त्याला जास्तीत जास्त आपण बार्गेनिंग पॉवर सुद्धा आपली वाढते. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त ही वास्तू जी आपण बनवणार आहे ती चांगल्यात चांगली बनवण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की काही लोक इकडे गेलेत तिकडे गेलेत, इंडिव्हिज्युअल लोकांना आम्ही काहीच सांगू शकत नाही. तो आमच्या अधिकारात येत नाही, ते त्यांना त्यांचा अधिकार वापरू दे. पण काही लोक आता थकून येतातच परत. आम्ही तर म्हणतो सुबह का बोला शाम को घर गए तो उसको बोला नहीं कहते, बस और क्या करना है ना. हा जाधव साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे? असोसिएशनचा मी आभारी आहे, तसंच आपल्या सर्व लोकांचा की एवढी सुंदर अरेंजमेंट त्यांनी केलं, प्रॉपर बुकिंग अरेंजमेंट, बाकी सगळ्या गोष्टी, आणि सर्वांना इन्व्हिटेशन दिले आहे. म्हणजे प्रत्येक फ्लॅटला त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. आता राहिला प्रश्न PMCचा. तो PMC आपण ज्यावेळेस हे जे आलेले आहेत श्रावण साहेब 6 जे आपल्याकडे डॉक्युमेंट झाले वेगवेगळ्या एजन्सीचे, तर जे आपले लिगल ॲडवायझर आहे त्यांना आपण विचारून त्याचे एक फ्रेमवर्क बनवून देऊ की किती दिवसात आपल्याला हे सगळे प्रोसेस करायचे आहे, किती दिवसात शॉर्टलिस्ट करायचं आहे, किती दिवसात व्हेरीफाय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या होऊन जाऊ. दुसरा राहिला प्रश्न, आपण हे काम एप्रिल 2023ला आपल्या इथे पहिली मिटिंग झाली होती. सुरुवातीला त्याच्यामध्ये असोसिएशनचं खूप मोठं सहकार्य डॉक्टर साहेब, मी, मॅडम. तर आता याच्यामध्ये जे इंटरेस्टेड सोसायटी आहेत त्यांना त्यांचे बेनिफिट तर समजलेले आहेत काय आहेत. आपण जर एकत्र पॉझिटिव्हरित्या आलो, आता आपण PMCला अप्रोच करतो, आपण कुठच्याही डेव्हलपरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच करत नाही. आपण PMC का आपण करतो की आपल्याला समजायला पाहिजे आपल्या जागेचं पोटेन्शियल काय आहे, आपल्याला काय मिळेल, काय मिळणार नाही, काय मिळायला पाहिजे, हे आपल्याला PMC सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं PMC म्हणजे काय, त्याच्याकडे सगळ्या ब्रँचेस असतात. आर्किटेक्ट जो मेन विजनरी जो आपल्याला दाखवेल कसं असेल, काय बनेल, कसं बनायला पाहिजे. दुसरं असतात स्ट्रक्चरल इंजिनियर, त्याच्यानंतर लँड, लिगल, लायझनिंग हा पार्ट सांभाळणारे वेगळे लोक असतात, दोन-तीन त्यांच्याकडे असतात. सो आपल्याला बेस्ट काय मिळेल वन्स वी फायनलाइज द PMC कुणी एक, त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तत्पूर्वी हे फायनलायझेशन करताना आपण प्रत्येक PMCचा अभ्यास करणार आहोत. त्यांनी काय प्रोजेक्ट केलेले आहेत आतापर्यंत, कसे डेव्हलप केलेले आहेत, ते जे प्रोजेक्ट डेव्हलप केले तेही आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये काही कंप्लेंट्स आहेत का, किंवा काय लेवलचे किती एरियावर त्यांनी काम केलेलं आहे, असा सारखा सिमिलर प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीचं तेवढंच पॉझिटिव्हली सपोर्ट पाहिजे. कारण आज झालं तर फायदा आहे, अजून 10 वर्षांनी झाल्यानंतर त्याचा उपभोग कधी घेणार आपण. आणि एक्झॅक्टली आपण हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहोत. आता 360मध्ये रोडनी कनेक्ट आहोत, जवळ एअरपोर्ट आहे, महानगरपालिकेचं ऑफिस सुंदर इथे होतं आहे सगळ्या, आणि रेसिडेन्शियल, प्युअरली रेसिडेन्शियल एरिया आहे. सर्वांनी मला इनिशिएटिव्ह घेऊन काम करायचं अशा पद्धतीने केलं तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि इथे हर्डल असं काही नाही, यू आर गोइंग टू अपॉइंट समवन, तो सगळं बघणार आहे. आपल्याला फक्त सुपरवाईज करायचं, आपल्याला आपले इनपुट द्यायचं. जसं पाटील साहेबांनी म्हटलं मध्ये क्वेरी काढली की पार्किंगचं असं असं होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत त्या आपल्याला पेपरवर घ्यायच्या आहेत, त्या आपल्याला त्या कन्सल्टन्सी विचारायचं आहे. याच्यातून अजून काय मिळू शकतं, जे नाही मिळेल ते आपण पुन्हा मिळवू शकतो का, आणि जे आता आहे त्याचं आपण अजून चांगलं कसं करू शकतो. सो एकीचं बळ, आपण छानपणे राहिलो, जे काय असतील मिसअंडरस्टँडिंग प्रत्येक मिटिंगला आपण रिझॉल्व्ह करूया. एक स्टेप पुढे जायचं आहे आपल्याला. थँक्यू. प्रश्न नहीं वाले. I don't have a question, but हम लोग सब इन मैनेजिंग कमेटी का एक तालियों से बजाकर प्रोत्साहन देना चाहिए और इनको सपोर्ट करना चाहिए क्योंकि हमारे लिए काम कर रहे हैं, अपना टाइम दे रहे हैं और शायद कभी कभी खाना भी नहीं खाते हैं. थैंक यू वेरी मच, आई अप्रिशिएट योर वर्क. थैंक यू सर. आपका ऐसे ही सपोर्ट लगा रहेगा तो हम लोग मिलकर के एक साथ मिलकर के करना पड़ेगा. एक का अकेला 3 जन या अकेला 11 जन का जब हमारा कमेटी वो नहीं कर सकता. उसके अंदर हमारे और अच्छी बात ये है कि हमारे पास हमारे पूरे कंपाउंड में एक्सपर्ट्स लोग हैं, तो उनका भी सहकारी हमको जितना जल्दी ज़्यादा मिलेगा तो उतना अच्छा रहेगा, है ना. तो ये सारी चीज़ें आगे चल के हम लोग करते रहेंगे. इसके लिए आप लोग एक सपोर्ट कमेटी भी बनाइए. जी सर, बनाए, ऑलरेडी बनाया हुआ साईनगर रीडेवलपमेंट बना के रखा हुआ है. सो वो हम लोग करते रहेंगे. और किसी का कोई क्वेश्चन है क्या, कभी कंक्लूड करें. लड़े सर बोलायचं आहे. क्या बोलायचं सर.
आज साईनगर रायनगरमध्ये सगळं रहिवाशांची उपस्थिती बघितली तर खरोखरच एक अभिनंदन या गोष्टीमध्ये आपण जर जमलो आहोत ना ती गोष्ट खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप महत्त्वाची आहे. आणि जे आपलं घर आहे तर आणि घरासाठी एकत्र येणं ही आपली जबाबदारी काय जबाबदारी आहे. तिथे आपण जी टेंडरिंग केलं किंवा टेंडरिंग प्रोसेस केलं किंवा आपण ही PLCचं काम करतोय त्याचा उद्देश वेगळा आहे. PLC म्हणजे आपण आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो याचा आपला जोपर्यंत ताळमेळ येत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याची आयडिया येत नाही तर मग आपल्याला काही करता येत नाही. या पेक्षा आपण स्टेप बाय स्टेप चाललोय. स्टेप बाय स्टेप प्रत्येक वर्षाचं आता आपली असोसिएशन्स आहे सगळ्या बिल्डिंग 11 बिल्डिंग आणि एक ओपन प्लॉट असं मिळून 12 प्लॉटचा एरिया आहे. आणि हा एकदम हार्ट जे आपलं सिटी हार्ट असा जो प्रोजेक्ट आहे असा प्रोजेक्ट आपण करू शकतो. सगळ्यांचं एकी आणि सगळ्यांचा विश्वास प्रत्येकाचं हेवे दावे मन हे सगळ्या बाजूला ठेवून आपल्याला कुठेतरी एकत्र येऊन या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाने आपल्याला एक सपोर्ट द्या. प्रत्येकाने आम्ही आहोत बाकी कोणी प्रत्येकाचे मत आहे, प्रत्येकाने मत घेताना जाहीर केलं तर त्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. थोडा वेळ गेला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. तर ज्यावेळी एखादा मोठा प्रोजेक्ट आहे मोठा करायला जातो त्यावेळी त्यातून बऱ्याच गोष्टीला आपल्याला फेस करायचं आहे आणि त्या गोष्टी येणारच आहे. या कन्सिडर करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर आजच्या या मीटिंगमध्ये किंवा आपण यामध्ये आपली जी प्रोजेक्ट कन्सल्टंट PLC जो इंटरेस्ट दाखवलेला आहे त्या इंटरेस्टमध्ये आपल्याकडे आपण ओपन करायची तर आता आपलं जे पहिली स्टेज आहे ते आपण नोटीस इश्यू केलं आहे. पब्लिक नोटीस इश्यू केली. पब्लिक नोटीस इश्यू मधून त्याच्यामध्ये आपल्याला 6 लोकांची एक लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. 6 डेव्हलपर PLCने इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि या 6 मधून आपल्याला आपली जी याची असोसिएशन कमिटी आहे आणि टेक्निकल कमिटी यांनी स्टेप बाय प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांची फिजिबिलिटी काय आहे, त्यांची कॅपॅसिटी काय आहे, त्याची गुडविल काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ते साईट व्हिजिट करू. त्याची फायनान्शियल स्ट्रेंथ काय आहे या सगळ्या गोष्टी विचार करून आपल्याला पुढची स्टेज घ्यायची आहे. पुढची स्टेजमध्ये आपल्याला आपण कुठे आहोत आणि आपल्यासाठी अवेलेबल आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने आज आपला हा मेसेज जो आहे तिथलं आजचं होतं काय दिलं, आजचं वातावरण काय आहे, इथे काय पॉझिटिव्ह एनर्जी होती ती सर्व त्या मेंबरपर्यंत तुमच्या कमिटी मेंबरपर्यंत जे इथे नाही आहे, जे आउट ऑफ स्टेशन आहे, कुठे बाहेर राहत असतील, ट्रेनवर 2 दिवस राहत असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की जेणेकरून नेक्स्ट स्टेजला आपल्याला हा पूर्ण ग्राउंड पूर्ण भरलं पाहिजे. एवढी स्टेज ठेवली. आता भरपूर वेळ झालेली आहे. ज्या कामासाठी आपण एकत्र आलेलो होतो ते कामही अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पार पडलेलं आहे. अनेक मान्यवरांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा आमच्या जे मीटिंग होती विशेष सभा होती त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की रिडेव्हलपमेंट करणं हे एक दिव्य आहे पण ते आपल्याला सगळ्यांना पार पाडावंच लागेल. कारण बिल्डिंग जी आपली बिल्डिंग आहे जी वास्तू आहे तिचं एज आपण थांबवू शकत नाही. तिच्यावर जे परिणाम होत आहेत ते आपण थांबवू शकत नाही. रिपेरिंग हा त्याच्यावरचा सोल्युशन नाहीये, त्याचा उपाय नाहीये. एक तात्पुरती डागडुजी आहे. मग ते करून ह्या आपण जी वस्तू आपण घेतलेली आहे परत मी सांगेन मामाच्या पैशाने जी आपण घेतलेली आहे तिचं चीज याची जुळी याची देही याची डोळा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. जसं गावडे साहेबांनी सांगितलं तेच मी परत सांगते तुम्हाला. त्याचप्रमाणे नुसतं एकत्र येऊन फायदा नाहीये. जेव्हा आपण ह्या गोष्टी एकदा सातबारा नावावरती झाल्यानंतर परत जेव्हा निगोशिएशनला बसू तेव्हा सुद्धा जी काही कमिटी असेल त्या कमिटीने सुद्धा विन विन सिच्युएशन मध्ये काम करणं गरजेचं आहे. मी म्हणतो म्हणूनच हे झालं पाहिजे. ह्या गोष्टी कृपा करून कोणीही करू नये. कारण अडकून राहिला तर तसेच अडकून राहतात. ठीक आहे. अनेक उदाहरणं मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहेत. कर्मधर्म संयोगाने मुंबईला आमची स्वतःची एक वास्तू उभी झाली. रिडेव्हलपमेंटच्या 2 वास्तू उभ्या झाल्या. त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे.
2000ला सुरुवात केलेली 2019ला रिडेव्हलपमेंटला गेलेली होती, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आणि अक्षरशः आमची जी बिल्डिंग, आता माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी बसते, तिला माहिती आहे आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहायचो त्या वस्तूमध्ये बाहेरून जरी मोठं LP गाडी जरी अशी गेली, मोठा ट्रक, तरी सुद्धा लोकांच्या घरातली भांडी हालत होती. त्या लाकडाची बिल्डिंग होती, संपूर्ण सागवानी लाकूड होतं, प्युअर सागवानी लाकूड, 132 वर्षापूर्वी बिल्डिंग होती. पण आज त्या ठिकाणी टोलेचंद इमारत उभारली आलेली आहे, आम्हाला प्रोव्हिजन OC मिळालेली आहे. ठीक आहे, फक्त 3.5 वर्षामध्ये त्या बिल्डरने पूर्ण काम केलेलं आहे. ते काम करण्यासाठी कसं कमिटीने पाठीमागे लागलं पाहिजे, काय करायला पाहिजे, याचा मला अनुभव पूर्णपणे आलेला आहे. म्हणून कृपया कोणीही आपली जिद्द ठेवू नये, विन-विन सिच्युएशन मध्ये करावं. विन-विन सिच्युएशन मध्ये काम झालं तर 100% आपण लवकरात लवकर सक्सेस होऊ. एखादी गोष्ट जी होत नाहीये तिच्यासाठी हट्ट करून जर आपण एखाद्याने बसला तर त्याचा परिणाम फक्त थांबण्याचा आहे, दुसरं काही नाही. आणि आता दिवसेंदिवस गव्हर्नमेंटचे नियम सुद्धा एकदम बदलत चाललेले आहेत. उद्या समजा गव्हर्नमेंटला वाटतं की बाबा आता या ठिकाणी पहिल्यांदा पाण्याचं क्षेत्र होतं, उद्या सुद्धा पाणी भरलं, ही बिल्डिंग दिल्या हिला खाली करा. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या लोकांना कशा प्रकारे एका रात्रीत उचलून दुसरीकडे कुठेतरी शाळेमध्ये वगैरे ठेवतात, ह्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. म्हणून कृपा करून अशी वेळ येऊ देऊ नका, कोणीही अशी वेळ येऊ देऊ नका. ती वेळ ती पोलीस आणि PMC वाले लोक आपल्या बिल्डिंग समोर होतात, आत्ताच्या आता खाली करा, तुमची बिल्डिंग धोकादायक डिक्लेअर झालेली आहे, आता येत नाही. म्हणून विन-विन सिच्युएशन मध्ये कोणाचाही लॉस करून घेता कामा नये. पण विन-विन सिच्युएशन मध्ये आपल्याला काम करून पुढे जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अनेक वेळा आपण उदाहरण घेतो, ज्यावेळी आपल्याकडे सुनामी आली होती, चेन्नईला जी सुनामी आली होती, त्या चेन्नईच्या भागाला मी स्वतः नंतर सुनामी नंतर भेट दिली होती. तर मोठमोठाली झाडं जी होती ती झाडं उन्मळून पडलेली होती, का ती ताठर राहिलेली होती. तर त्याच बाजूला जी गवत होतं, गवत पाणी आलं वाकलं, पाणी गेलं परत उभं राहिलं, तेच जगलेले आहेत. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. वास्तू बनवणं आपण सगळे एकत्र आलो तर अजून चांगलं होणार आहे, आणि त्याच्यासाठी एक मताने आपण केलं तर अतिशय चांगलं होणार आहे. मत परखडपणे मांडावीत, पण मांडताना कुठपर्यंत जावं आणि कुठपर्यंत थांबावं हे प्रत्येक सुज्ञ माणसानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज कदाचित हे माझे विचार तुम्हाला तिखट लागत असतील, पण कालांतराने हे तुम्हाला कळेल ही सत्य परिस्थिती आहे. आपली जी मतं आहे ती परखडपणे मांडलीच पाहिजेत. पण त्याचबरोबर भरपूर लोक कामगार क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत, त्यांनाही माहिती आहे विन-विन सिच्युएशन काहीच होऊ शकत नाही. काही वेळा कामगारांचे अग्रीमेंट होतात, त्यांना सगळं मागतं ते आपल्याला मिळतं का, त्याच्या ठिकाणी बघायला लागतं कंपनीची कॅपॅसिटी काय आहे. ठीक आहे, आपल्याकडे काय आपण मागू शकतो, ते कशा पद्धतीने आपण बार्गेन करू शकतो, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण जे बीड ओपनिंगचा कार्यक्रम होता तो आपण केलेला आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना असोसिएशनच्या वतीने, कमिटीच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. असंच आपलं सहकार्य राहावं अशी मी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम, आजची ही सभा या ठिकाणी समाप्त झालेली आहे असं मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.